तर विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोडीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचं निलंबन करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच पोलीस अधीक्षकांनी फक्त सौम्य लाठीमाराचे आदेश दिले आणि गाडीत बसून ते पाहत राहिले असंही वडेट्टीवार म्हणतात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। विशाळगडावर जी काही दंगल झाली ती सरकार प्रायोजित होती का? यामागे फार मोठं षडयंत्र होतं। गुप्तचरांची माहिती होती की विशाळगडावर अतिक्रमणाच्या नावाखाली हौदोस घातला जाणार। त्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाचा कुठलाही संबंध नसताना त्या गावामध्ये या नालायक लोकांनी काही जे हौदोस घातलाय आणि तिथलं गाव बेचिराग करण्याचं काम केलंय। एक 50 मीटरवर पोलीस अधीक्षक पांडे नावाचा हे सगळं होत असताना त्या 50 मीटरवर त्यांची गाडी थांबली होती। त्यांनी पोलिसांना आदेश दिला, सौम्य लाठीमार करा। या पोलीस अधीक्षकाला तात्काळ त्याचं निलंबन केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी या निमित्तानं करतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।